खरं अमरावतीचं बिहार इथल्या काही राजकीय लोकांनी केलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाचा जसा वचक पाहिजे तसा वचक या ठिकाणी दिसत नाही आहे. इफेक्टिव्ह अधिकारी इथं आता बघू, नवीन आलेले आहेत तर किती इफेक्टिव्हली ते काम करतात. नाही तर नवीन आल्या आल्या तर सगळेच जण रेट मारतात आणि नंतर त्यांची सिस्टीम जमली की मग सगळे गप्प बसतात. मुख्यमंत्र्यांचा आजोळ आहे, मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहे. या ठिकाणी काल जी घटना झाली ती अतिशय धक्कादायक आहे. कधीतरीचे अ, त्यांचे व्यवहार, कधीतरीचा गोंधळ आणि इथं जर अ, संध्याकाळच्या वेळेला एवढे लोक जर येऊन गाड्या घोड्या फोडफाड करत असतील आणि त्यांना जर पोलिसांची काहीच भीती वाटत नसेल तर मग खरोखर याचं आश्चर्य आहे आणि धक्काही आहे. बाल गुन्हेगार 7 सापडले म्हणतायत. अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या ज्या क्राईम मुंबईत होतात त्या सगळ्या क्राईम या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि होत आहेत हे आम्हालाही कळतंय. आम्ही वारंवार त्या ठिकाणी विनंती करतो. 7 गुन्हेगार बाल गुन्हेगार होते आणि 150च्या वर जर तुम्ही आकडे बघितले तर बाल गुन्हेगारांचे 150 म्हणजे यांना कोण ऑपरेट करताय हा विचार करण्याचा दृष्टिकोन आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय होम मिनिस्टर साहेब, देवेंद्र दादा, हे आजोळ आहे तुमचं आणि ह्या आजोळामध्ये जर असा गोंधळ होत असेल आणि त्याच्यावर जर कोणी हिरोगिरी करत असेल तर याला काय अर्थ उरत नाहीये. तुम्ही खरं लक्ष दिलं पाहिजे आणि जमत नसेल तर होम मिनिस्ट्री इंडिपेंडेंट दिली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.